विकास आघाडीच्या बैठकीमध्ये सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही काँग्रेसला सुटल्यामुळे आज काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज भरतोय. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी, हर्षवर्धन सपकाळ साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच सुप्रियाताई सुळे, आदरणीय पवार साहेब, मित्रपक्ष असणारे शेतकरी कामगार पक्ष, अनेक इतर पक्ष या सर्वांच्या वतीने आज मी उमेदवारी अर्ज दाखल करतोय. आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आमच्या नेत्या खासदार प्रणितीताई शिंदे साहेब, या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, या विश्वासाला मी सार्थ ठरेन. मी ही निवडणूक लढतोय हे हेकेखोर पालकमंत्र्याच्या विरोधात माझा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा एल्गार आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये दहशत माजवली आहे. ही दहशत मोडून काढण्यासाठी सर्वसामान्य नगरसेवकांच्या वतीने मी, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्वसामान्य मतदारांच्या वतीने मी उमेदवारी अर्ज भरत आहे. आज काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतनभाऊ, जिल्हाध्यक्ष षटकार सर, आमचे बार्शीचे सहकारी राऊत साहेब, अक्कलकोटचे बारगोले साहेब, त्यानंतर अक्कलकोटचे अशफाकबी बरोळगी, पंढरपूरचे शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष संदीप पाटील आणि आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे सहकारी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्व उमेदवारांना विनंती करतो की उमेदवारी अर्ज आणि जाहीर व्हायला थोडा वेळ लागला, परंतु आम्ही सर्व समन्वयाने चालू आणि एकमुखाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ. काँग्रेसकडे संख्याबळ कमी आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं पालकमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. ते तुम्हाला विनंती केली तर बिनविरोध होईल का? मला सांगा, पालकमंत्र्याच्या हेकेखोरपणामुळे जिल्ह्याचं जे नुकसान झालं आहे, जिल्ह्याच्या नगरसेवकांना निधीचे हे पालकमंत्री आहेत का भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहेत हे कळत नाही. सोलापूर जिल्ह्याच्या नगरसेवकांना नगरपालिकेमध्ये आम्ही काम केलेलं आहे, आणि याच्या विरोधात काम केलेलं आहे, परंतु कधीसुद्धा पालकमंत्र्यांनी हा जो भेदभाव करण्याचं काम चालू केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा जर जिल्हा परिषद सदस्य निवडून आला तर दरवर्षी 5 कोटी रुपये देतो. ही पालकमंत्र्याची घोषणा आहे ना. इतर लोकांनी निवडणूक लढायची नाही का? इतर लोकांनी सरंजामशाही विरुद्ध आवाज उठवायचा नाही का? यासाठी या सर्व लोकांच्या वतीने मी निवडणूक लढतोय आणि मला सार्थ विश्वास आहे की सर्वसामान्य त्रासलेला हा जो मतदार आहे हा माझ्या पाठीमागे 100% उभा आहे. तुम्ही असं म्हणताय की शेकाप राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, पण दोन्ही पक्षाचे आमदार जे आहेत ते राजेंद्र राऊतांच्या उमेदवारी अर्ज भरायला दाखल झाले आहेत. नक्की महाविकास आघाडीमध्ये आणलेला आहे का किंवा काही मतभेद आहेत? महाविकास आघाडीचे 6 आमदार आणि 2 खासदार आहेत या मतदारसंघात. महाविकास आघाडीची संख्या कमी नाही. भविष्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की पुढे येणारी प्रत्येक गोष्टी काय होतात, कुणाचं काय, या सगळ्या गोष्टीसाठी आदरणीय शिंदेसाहेब सक्षम आहेत. लोकसभेच्या वेळेस सुद्धा परिस्थिती वेगळी दाखवली होती, परंतु प्रत्यक्षात पिक्चर उलटा झाला. त्यांच्या लक्षात कळालं 40+ म्हणत होते 48मध्ये आणि आले 8वर. तीच परिस्थिती आज स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये आहे. हे चित्र तुम्हाला थोड्या दिवसात क्लिअर होईल. दोन्ही आमदारांच्या विरोधात आपण काही तक्रार करणार आहात वरिष्ठ नेत्यांकडे महाविकास आघाडीची? जे दबाव तंत्र चालू आहे, विकास निधीच दबाव तंत्र चालू आहे, त्याचा परिणाम असावा. जनता समर्थ उत्तर दिले या गोष्टीला. किती काँग्रेसकडे संख्याबळ आहे? आम्हाला 50% पेक्षा जास्त महाविकास आघाडीचं आमचं संख्याबळ आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. काँग्रेसकडून इच्छुक काका कुलकर्णी सुद्धा होते, ते कुठं तर नाराज असल्याचं बोलत आहे. काय काका कुलकर्णी हे माझे मित्र आहेत, माझे राजकारणातले सहकारी आहेत आणि खूप वर्षापासून NSY युवक काँग्रेस प्रश्न मिळून काम करतो. काकांचा आशीर्वाद 100% असणार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल शासन करा. प्रणिती शिंदेताई ह्या पंढरपूर मतदारसंघात निरीक्षक आहेत आणि त्या तिकडे गेल्यामुळं इथं आज उपस्थित राहिल्या नाहीत, परंतु पक्षाचे सर्व ताकद माझ्या पाठीमागे उभं राहील.